श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील गृहिणींनी काय काय कामे करायची आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। कामे अगदी साधी सोपी आहेत। तुम्ही जर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही सर्व कामे केली तर लक्ष्मी कायम टिकून राहील। या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल। पण त्यासाठी आपण या पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कोजागिरी पौर्णिमा ही खूप प्रभावी असते, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हवी तेवढी सेवा आणि हवी तेवढे उपाय या दिवशी करू शकता। कारण लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही खरी कोजागिरी पौर्णिमेपासून होत असते। त्यानंतर दिवाळीचं लक्ष्मीपूजन असतं, नंतर मार्गशीर्ष महिना येतो, त्यामध्ये सुद्धा आपण लक्ष्मीपूजन करतो। पण लक्ष्मीपूजनाची सुरुवात मात्र या कोजागिरी पौर्णिमेपासून होत असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहावी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करावी आणि असलेली लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपण काही उपाय करत असतो। तर या वर्षी म्हणजे 2023 ला कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्रग्रहण सुद्धा लागणार आहे। आणि जरी चंद्रग्रहण असले तरी सुद्धा तुम्ही या दिवशी कोजागिरीची पूजा, सत्यनारायणची पूजा करत असाल तर त्या सर्व पूजा या दिवशी करायच्या आहेत। अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा आणि कौमुदी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, चंद्रदेव, इंद्रदेव आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते आणि ही पूजा रात्री 12 वाजता करायची असते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे, आपली घरातली नित्यकर्मे उरकून घ्यायची आहेत आणि ह्या दिवशी म्हणजे शनिवारी आपल्याला रात्री 12 वाजता कोजागिरीची पूजा करायचीच आहे। तर या पूजेच्या सर्व साहित्याची तयारी, पूजेची मांडणी तुम्ही रात्री 11 वाजता करू शकता आणि 12 वाजल्यानंतर मग पूजेला जी काही तुम्ही सेवा करणार असाल त्याला सुरुवात करू शकता। ही पूजा रात्री 12 वाजता करायची असते आणि रात्री 12 वाजता तरी आपला दररोजच दरवाजा बंद असतो, पण ह्या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत चुकूनही दरवाजे बंद करायचे नाहीत। आणि आपण जर घरामध्ये पूजा करत असाल तर मात्र दरवाजा हा उघडाच असायला हवा, कारण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि को जागरती असं म्हणत असते। कोण जागे राहून माझी सेवा करत आहे त्यांच्या घरी माता लक्ष्मी प्रवेश करते। जो जागा राहून माझी सेवा करत आहे त्याला माता लक्ष्मी धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, आशीर्वाद देते। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होणार असतो, त्यामुळे आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत घराचे दरवाजे उघडे ठेवायचे आहेत, किंवा मग आधी लावून तुम्ही रात्री 12 वाजता जरी दरवाजा उघडला, अगदी 10 ते 15 मिनिट, अर्धा तास तरी उघडा ठेवावा। आणि रात्री बऱ्याच वेळी घरातले सगळे लाईट्स बंद करतात आणि फक्त देवघरातील एखादा छोटासा बल्ब चालू असतो, पण या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत घरातले संपूर्ण लाईट्स चालू ठेवायचे आहेत। ज्या घरात प्रकाश आहे त्याच घरात माता लक्ष्मी प्रवेश करते। कोजागिरी पौर्णिमेला घरात अंधार करू नये, त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते। त्यामुळे आपल्याला संपूर्ण पूजा होईपर्यंत रात्री 12 ते 12:30 या दरम्यान घरामधले सर्व लाईट्स चालू ठेवायचे आहेत। त्याचबरोबर आपलं घर सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तरी आपल्या घरामध्ये अस्वच्छता अजिबात ठेवायची नाही, कारण या दिवशी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होणार असतं। जिथे भरपूर प्रकाश, स्वच्छता, शांतता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करते। त्यामुळे लक्षात ठेवा, या दिवशी आपल्या घराचे दरवाजे 12 वाजेपर्यंत उघडे ठेवायचे आहेत। घराची स्वच्छता असणं गरजेचं आहे आणि घरामध्ये भरपूर प्रकाश असणं गरजेचं आहे। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करा, त्यामुळे माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये टिकून राहील। पण त्यातल्या त्यात लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा ती म्हणजे कुंकुमार्चन। या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर अवश्य श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा, नसेल तर तुम्ही मूर्तीवर, फोटोवर, म्हणजे तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा टाक असेल, काहीच नसेल तर सुपारी, लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवून त्यावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता। आणि अर्थात जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावरतीच कुंकुमार्चन करा, कारण लक्ष्मीचं श्रीयंत्र हे आसन मानलं जातं।
तर कुंकुमार्चन कसं करायचं याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सूक्तमचं पठण करा, शक्य झालं तर 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करा, नसेल तर 1 वेळा केलं तरीही चालेल। कुंकुमार्चन ही विधी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि अशा पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा केली तर माता लक्ष्मी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार असतं आणि माता लक्ष्मी ही मुख्य दरवाजातूनच आत येत असते, त्यामुळे आपला घराचा मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ सुशोभित असणं गरजेचं आहे। त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा। शक्य असेल तर दरवाजावरती, घराच्या चौकटीवरती तुम्ही गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं आहे। दरवाजाबरोबरच आपला उंबरठा सुद्धा स्वच्छ करायचा आहे। दरवाजा स्वच्छ केल्यानंतर ओल्या कुंकवाने त्यावरती तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे। आपल्याकडे स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं। स्वस्तिक काढून तुम्हाला त्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे, धूप दीप ओवाळायचा आहे। आपण अशा प्रकारे दरवाजा स्वच्छ सुशोभित केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल। उंबरठा सुद्धा या दिवशी आपल्याला स्वच्छ करून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं। काही नाही, अगदी सोपं आहे। हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करून त्याचा लेप किंवा त्याने उंबरठा आपला सारवू शकता आणि त्यावरती तो लेप सुकल्यानंतर त्यावरती आपल्याला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढायची आहेत रांगोळीने। लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा, आपलं मुख्य द्वार समोरचं शक्य होईल तेवढं स्वच्छ करायचं आहे। मुख्य दरवाजाबाबत आपण आता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सर्व लक्ष्मीच्या आगमनासाठी केलेल्या आहेत। म्हणजे थोडक्यात लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण एवढीच तयारी नक्कीच करायची आहे। कोजागिरी पौर्णिमेला रात्री जागरण करण्याची सुद्धा प्रथा आहे, कारण हेच कारण आहे की मध्यरात्री हे सर्व देवी देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि कोण जागे राहून माझी सेवा करत आहे किंवा कोण जागा आहे त्याला लक्ष्मी धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, त्यांच्या कुटुंबामध्ये आशीर्वाद देते। तर तुम्ही सुद्धा या दिवशी रात्री 12च्या नंतर थोडा वेळ जागे राहून लक्ष्मीची पूजा, ज्या काही तुम्हाला सेवा शक्य होतील तेवढ्या नक्कीच करा। त्यामध्ये मी सर्वात आवडती सेवा तर सांगितली कुंकुमार्चन, त्यासोबत श्री सूक्तमचं पठण, त्यासोबत तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचा जप करू शकता। त्याबरोबरच व्यंकटेश स्तोत्र, कनकधारा स्तोत्र, 99 मंत्र, कुबेर मंत्र ह्यापैकी शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही नक्कीच करा। माळेवरती जप करा किंवा हात जोडून नामस्मरण करा। आणि असंही या दिवशी योगायोगाने चंद्रग्रहण लागणार आहे आणि ग्रहण काळ हा मंत्र साधनेसाठी अत्यंत शुभ फलदायी मानला जातो। त्यामुळे या दिवशी तुम्ही रात्री सेवा केली तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे। पौर्णिमा सुद्धा आहे आणि ग्रहणामध्ये सुद्धा मंत्र जप केला तर ते मंत्र सुद्धा उजळून निघतात आणि त्याचा पुण्य सुद्धा तुम्हाला मिळेल। त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी मी जेवढ्या आता तुम्हाला जी काही कामे सांगितली ती नक्कीच करा, याचा तुम्हाला फायदाच होईल आणि तुमच्या कुटुंबावर लक्ष्मीचा वरदहस्त आशीर्वाद कायम राहील आणि तुमच्या घरामध्ये कायम सुख समृद्धी धनधान्याची भरभराट होईल। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची माहिती मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।